पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य शिरगाव समुद्रकिनारी ग्लोबल कोकण महोत्सव पालघर मिनी सरस प्रदर्शन 2026 या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचा उत्साहात शुभारंभ झालाय। कोकण भूमी प्रतिष्ठान, पर्यटन संचालनालय आणि जिल्हा प्रशासन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटनानंतर मंत्री नाईक यांनी महोत्सवातील विविध स्टॉलला भेट देत प्रदर्शनाचा आढावा घेतलाय। तसंच सहभागी उद्योजक, कारागीर आणि कलाकारांशी संवादही साधलाय। 18 ते 22 फेब्रुवारी दरम्यान सुरू असलेल्या या महोत्सवात कोकणच्या समृद्ध कला, लोकपरंपरा, पारंपरिक खाद्य संस्कृती, पर्यटन स्थळे तसंच कृषी आणि औद्योगिक उत्पादनांचं आकर्षक दर्शन घडतंय। कोकणची अस्सल ओळख अनुभवण्यासाठी नागरिकांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरतोय। या महोत्सवात 300हून अधिक लोककलावंत, उद्योजक, स्वयंसेवी संस्था आणि सांस्कृतिक प्रतिनिधी सहभागी झालेत। स्थानिक शेतकरी, कारागीर आणि युवा उद्योजकांना राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न या उपक्रमातून होतोय। स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणं आणि पर्यटनाला नवं बळ देणं हा महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। संजय यादवराव हे या कोकण महोत्सवाचे प्रमुख आहेत। विरार वसईचे प्रथम महापौर राजीव पाटील हे स्वागताध्यक्ष आहेत आणि कार्याध्यक्ष पण। त्यांच्या दोघांच्या नेतृत्वाखाली शिरगाव बीचवर हा कोकण महोत्सवाचा कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे। साधारणपणे आजच्या दिवशी 25,000 लोक इथं असतील आणि शेवटच्या दिवशी साधारण 1 लाखापर्यंत लोक जातील अशा प्रकारचा अंदाज आहे। इथल्या परिसरामध्ये एक शुद्ध हवा मिळतेच, परंतु पर्यटनाच्या अनुषंगानं रोजगार त्याच्यामध्ये फूड फेस्टिवल आहे। विविध ठिकाणचे खवय्ये लोकांना विविध ठिकाणच्या पदार्थांची चव इथे चाखता येणार आहे। सरसच्या माध्यमातून इथे बाजूलाच ग्रामीण भागातील आदिवासी आणि शेतीपासून दूर असलेल्या लोकांना जिल्हा परिषद ठाणे तसं जिल्हा परिषद पालघरमध्ये जिल्हा परिषदचे CEO रानडे साहेब, अतिरिक्त CEO शिंदे साहेब यांच्या माध्यमातून सर्व स्तरातल्या आदिवासी, कुणबी, कोळी, आगरी या सर्वांना सरसच्या माध्यमातून उपजीविका करण्याचं एक मार्ग दाखवला आहे। मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये हा बीच मगाशी संजय यादवराव आणि श्री राजीव पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे या बीचला कायमस्वरूपी त्या ठिकाणी गर्दी असावी, बीच स्वच्छ असावा, इथे शौचालयाची व्यवस्था असावी, पाणी पुरवठा असावा, सुरक्षितता असावी, या सर्व बाबी समजावून घेऊन त्याच्या अनुषंगानं पुढची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। यावेळी वसई विरार महानगरपालिकेचे महापौर राजीव पाटील, आमदार राजेंद्र गावित, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक SV रामाराव, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीन देशमुख, अभिनेते अरुण नलावडे आणि विजय पाटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज कानडे, क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर तसंच ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।